नमस्कार माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आपण ऐकत होतो आगंतुक भाग 3. लेखक आहेत सौरभ कुंभार. सकाळी जेव्हा सर्जेरावांना जाग आली तेव्हा ते खाटेवर झोपलेले होते. त्यांचं डोकं थोडं जड झालं होतं. डोळे चोळत त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर खोलीत कोणीच नव्हतं. जाग्यावरून उठून त्यांनी खोलीबाहेर धाव घेतली. बाहेर सुकांता वेणी घालत उभी होती. सर्जेरावांच्या आई पाणी तापवत होत्या. चुलीसमोर फुकणीनं फुकत जाळ घालत बसल्या होत्या त्या. धुराचे लोट वाड्याच्या एका कोपऱ्यातून बाहेर पडत होते. उंच उंच जाऊन ते नाहीसे होत होते. सुकांता काहीतरी गुणगुणत केस विंचरत होती. स्वयंपाक खोलीत जाऊन सर्जेरावांनी अख्ख्या तांबा भर पाणी घटाघटा पिऊन संपवलंच तेव्हा कुठं त्यांचा कोरडा पडलेला गळ्यात जरा बरं वाटायला लागलं. बाहेर पडताना उंबऱ्यात सर्जेरावांची आणि सुकांताची धडक झाली. सुकांता लाजून सर्जेरावांकडे बघत स्वयंपाकघरात पळाली. आर तिच्या मायला, ही काय भानगड म्हणायची, स्वतःशीच बोलत सर्जेराव बाहेर आलं. गार गार पाणी डोक्यावर ओतलं तेव्हा कुठं त्यांचं डोकं ठणकायचं कमी झालं. आंघोळ करून ते तडक घराबाहेर पडले. त्यांनी सोपान्याचं घर गाठलं. सोपान्या आणि सर्जेराव एका शाळेतच शिकायला होते. ते घरात एखादी नवी वस्तू जरी घ्यायची म्हटली तरी सर्जेराव सोपान्याला विचारूनच ते घ्यायचे. काल रात्री घडलेला प्रकार सोपान्याला सांगितल्याशिवाय सर्जेरावांच्या जीवाला चैन पडणार नव्हता. सकाळी सकाळी काय काम काढलंय म्हणायचं सर्जेराव, सोपान्या म्हणाला. कुठला सर्जेराव आणि कुठलं काय, आमच्या आयुष्यात काय चाललंय हे आमचं आम्हाला कळणार. सर्जेरावांच्या बोलण्यात त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती. एवढं धूमधडाक्यात तर लगीन झालंय की, बायको बी नशिबानं देखणी पान मिळाल्या, सोपान्या म्हणाला. तिथंच तर घोम आहे सगळी, सर्जेराव बोलून गेले. म्हणजे गा काय तक्रार, सोपान्यानं विचारलं. सोपान्याच्या घरातली सगळी माणसं सारखं आत बाहेर करत होती. त्यांना नेमक्या मुद्द्याला हात घालता येईना. ते उघडून गेले होते. इथं काय सांगायला नाही जमायचं गड्या, सर्जेराव म्हणाले. बरं थांब, म्या चांगली कापडं घालतो, बाहेर कुठंतरी जाऊया, सोपान्या म्हणाला. माळ्यावर एक जुनं मंदिर होतं. तिथं एका झाडाखाली दोघे जाऊन बसले. वहिनीच्यात काय खोट नाही नवं, सोपान्या विचारलं. तसं काही नाही गा, सर्जेरावांनी घडलेली सारी हकीकत सोपान्याला सांगायला सुरुवात केली. मला एक समजना, तू रातचं तर कोपऱ्यात घाबरून बसलेला म्हणतोस, मग सकाळी खाटेवर कसं काय उठलास म्हणायचं. सगळी हकीकत ऐकून झाल्यावर सोपान्यानं डोसकं खाजवत विचारलं. तेच तर मला बी कळणार, सर्जेराव म्हणाले. मला तर वाटतंय तुला एखादं वंगाळ स्वप्न पडलेलं असेल, सोपान्या म्हणाला. आर पण सपन बघायला आधी झोपाया लागतं. म्या या डोळ्यांनी बघितलंय, तिच्या डोळ्यातली ती आग, अंग तर एवढं ऊन जाळ लागत होतं म्हणतूस जसं की चुलीतनं लाकडाचा ओंडका काढावा आणि चटका द्यावा, त्यो भास नव्हता, सर्जेराव बोलून गेले. ते नव मग सकाळी वहिनीच्या वागण्यात काही बदल, सोपान्याने विचारलं. सकाळी कायच वेगळं वाटलं नाही, त्याचं नवल तर वाटायला लागलंय ना, सर्जेराव देवळातल्या घंटीकडे बघत बोलले. देवाच्या पाया पड, तो घेईल सगळं सांभाळून, सोपान्यानं सांगितलं. सर्जेरावांनी उठून देवासमोर हात जोडले आणि म्हणाले. देवा, रात्री जे बी काही घडलं तो फक्त एक भास असू दे रे. समोर वाकून त्यांनी कपाळाला अंगारा लावला आणि तिथून निघाले. सोपान्याला घराजवळ सोडून सर्जेरावांनी शेत गाठलं. संध्याकाळी सर्जेराव घरात परतले. समद व्यवस्थित असावं म्हणजे झालं रे देवा, असं म्हणत त्यांनी वाड्यात पाऊल ठेवलं. आईला चहा ठेवायला सांगून त्यांनी हात पाय तोंड धुतलं
सुकांता सासूबाईंना स्वयंपाकघरात मदत करत होती. ते बघून सर्जेरावांना जरा बरं वाटलं. रावसाहेब नाना ओसरीवर बसले होते. आतून पाटलीनबाई आल्या आणि नानांच्या जवळ काहीतरी कुजबूज करू लागल्या. भूकवरून सुनबाईला आणि काय बोलू न ग, एखाद्याला असत्या भूक जरा जास्ती, नाना समजावू लागले. सर्जेरावांना सगळं ऐकू येत होतं. आव, पण दुधाचं अख्खं पातेलं कोण पितंय, ते बी एक टाक तोंडाला लावून. पाटलीनबाई पुढे बोलल्या. आईला पोरगी बघायला गेलो तेव्हा तर शांत शांत वाटत होती, नाना म्हणाले. स्वयंपाकघरातून टाळ्या वाजवण्याचा आवाज येऊ लागला. तिघे पण एकदम आत सरसावले. सुकांता भिंतीला टेकून बसून उजव्या मांडीजवळ काहीतरी थोपटत होती, टाळ्या वाजवत होती. उगी उगी बाळा, असं रडायचं नाही, शहाणं बाळ, झोपी जायचं आता. सुकांता रिकाम्या मांडीकडे बघून एकटीच बडबडत होती. सुनबाई, हे काय मधनंच कूड काढलंय, रावसाहेब पाटील जवळ जात म्हणाले. श्श्श, बाळ उठेल आणि रडायला सुरू करेल, सुकांता बोलली. ये ग गाई गोठ्यात, बाळाला दूध दे वाटीत, बाळाची वाटी मांजरसाठी, बाळाची वाटी मांजरसाठी. मांजर गेले रागाने, त्याला खाल्ले वाघाने. वाघ मामा गुरगुरतो, अस्वल मामी पोळ्या करते. एक पोळी करपली, दुधासंगे वरपली. दूध झाले कडू, बाळाला आले रडू. सुकांता पुन्हा पुन्हा तेच गाणे गुणगुणत होती, टाळ्या वाजवत होती. सर्जेराव नानांना आणि आईला घेऊन बाहेर आले. त्यांनी काल रातची हकीकत त्यांना देखील सांगितली. रावसाहेब पाटील भीतीने गारठून गेले होते. आबा देसायांनी फसवलं, ग्वाड बोलून ही येडी पोरगी गळ्यात बांधली, रावसाहेब पाटील म्हणाले. माझ्याच पोराच्या नशिबी असं व्हायचं होतं का, पाटलीनबाई बोटं मोडत म्हणाल्या होत्या. महादा पाटलाला आता निरोपच धाडतो, काय त्यो सोक्ष मोक्ष एकदाचा लागू दे, असं म्हणत रावसाहेब पाटील बाहेर गेले. सर्जेराव तिथंच बाजूला डोक्याला हात लावून बसले. रात्री कुणाच्याच नरड्यातनं खाली घास उतरेना. सुकांता मात्र एकामागं एक भाकऱ्या संपवतच होती. बकासूर अंगात शिरल्यासारखं खात होती. अर्ध्या पोटी बाकीचं सगळे हात धुवून उठत होते. रात्री सुकांता तिच्या खोलीत झोपायला गेली. सर्जेरावांचं पाय भीतीनं लटपटत होतं. सर्जेराव बाहेर ओसरीत चटई टाकून झोपले. रात्री 2 वाजता खोलीतून बांगड्यांचा आवाज येऊ लागला. सर्जेराव उठून खोलीच्या दाराजवळ गेले. दाराची उघडझाप सुरूच होती. वाऱ्याला मधूनच गती आलेली. सुकांता खिडकीतून बाहेर बघत मांडीवर थोपटत होती. तिच्या आवाजात बदल जाणवत होता. ती काहीतरी गुणगुणत होती. दरवाजा वाजायचा थांबल्यावर तिचे बोल स्पष्ट ऐकू येऊ लागले. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. तो बायकी नाजूक आवाज मुळीच नव्हता. तो विचित्र आवाज ऐकूनच सर्जेरावांच्या अंगावर सारकन काटा आला. सर्जेराव दाराजवळच उभे होते. त्यांना कुठल्या तरी पाशवी अमानवीय शक्तीने आत खेचलं. दुसऱ्या क्षणी ते आत उभे होते. सुकांताने बसल्या बसल्याच मान पूर्ण मागे वळवली आणि सर्जेरावांकडे रागानं बघितलं. कपाळ भरून कुंकू, मोकळे सोडलेले केस, लाल भडक डोळे आणि दातातून येणारं रक्त, हे सगळं एकदम बघून सर्जेराव बिथरले. लाईटीच्या उजेडात दिसणाऱ्या स्वतःच्याच सावलीच्या आकृतीकडे सर्जेराव बघत बसले होते. सुकांता खिडकीजवळ जाऊन उभी राहिली.
त्यांची शुद्ध हरपली होती की त्यांचं एक गोष्टीकडे लक्ष गेलंच नाही. सुकांता खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशाआडवी उभी होती. वास्तविक पाहता जमिनीवर तिची सावली पडायला पाहिजे होती. खोलीत बल्बचा बी पुष्कळ उजेड होता. बल्ब ही खोलीच्या मध्यभागीच लटकवलेला होता. तिची सावली भिंतीवरच पण उमटायला हवी होती, पण तसं झालंच नव्हतं. सर्जेरावांनी हात समोर केले आणि स्वतःच्या सावलीच्या छटा दोनदा हात लावून पाहिल्या. हाताबरोबर सावलीही हलत होती. समोर सुकांता मात्र सावलीशिवाय उभी होती. हे कसं काय शक्य होतं? सुकांता आणि तिची सावली तसूभर बी उमटली नव्हती. ते माग कोपऱ्यात अंग चोरून बसले होते. हात पायाचे केस भीतीने उभे होते. गुडघ्याची उभी घडी घालत त्यांनी त्यात मान खुपसली. त्याचं वर पाहण्याचं पण धाडस झालं नव्हतं. सुकांता खाटेवर आली. तिने हातात असलेलं ते बाळ तिच्या दृष्टीनं खाटेवर ठेवलं. त्याला मायेने गोंजारू लागली ती. तिचे हात अंतरळीचे होते. खाली गादी होती आणि मध्ये तिचं आभासरूपी बाळ. ती तिथंच शेजारी बसून होती. समोरच्या भिंतीवर आरसा लटकत होता. वारा पुन्हा पुन्हा वाहू लागत होता. तो लाकडी आरसा वाऱ्यामुळे हलू लागला. एक एक नवा प्रकार त्यात भयंकर वातावरणात आणखीनच भर घालत होता. त्या हलणाऱ्या आरशात सुकांताचे केस उडताना दिसत होते. समोरच्या आरशात दिसणारी ती बाई सुकांता नव्हतीच. आग ओकणारे डोळे, चेहऱ्यावर बारीक अशा असलेल्या सुरकुत्या, टोकदार नाकाचा शेंडा आणि घारोळे डोळे. त्या नजरेत काहीतरी जळत होतं. गाल खोलवर आत गेलेले, पुरेसे जेवण न मिळाल्यावर होते तसा सुकलेला चेहरा. ओठांच्या कोपऱ्यावर जखम असलेली पुसटशी खून अजूनही दिसत होती. वाळलेल्या रक्ताचा डाग जशाचा तसा होता. चेहऱ्यावर अजूनही बारीक वार केलेल्या खुणा होत्या. त्या अंधाऱ्या चंद्रप्रकाशात तिचा चेहरा विलक्षण विचित्र भासत होता. कोण कोण आहे ती? एवढा उशीर माझ्या खोलीत वावरणारी बाई माझी बायको नसून दुसरी कोणीतरी आहे. मगाशी येरझाऱ्या घालताना तर ती सुकांताच होती. मी तिचा चेहरा स्पष्टपणे बघितला होता. हे हे कसं काय शक्य आहे? सर्जेराव स्वतःशीच बोलू लागले. खिडकीची लाकडी दालनं वाऱ्याने हलू लागली. सुकांता खिडकी बंद करायला मागे वळली. त्यांची बोबडीच वळली. हात पाय गारठले. त्यांनी पळत जाऊन त्या खोलीचा दरवाजा बाहेरून कडी लावलं. सर्जेराव दरवाजाला टेकून तिथंच बसले. आपण थोड्या वेळापूर्वी काय पाहिलं त्यावरच त्यांचाच विश्वास बसेना. ठक 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 मागून दरवाजावर थाप पडली. सर्जेरावांच्या काळजात थस्स झालं. एका क्षणीसाठी त्यांच्या हृदयाचेच ठोके चुकले होते. मला सोडा, मला बाहेर काढा, आतून भरदस्त आवाज आला. सर्जेरावांनी वळून कडीला हात दाबून धरला. सुकांता दरवाजावर जोरात आतून धडक देत होती, ओरडत होती. दरवाजावर नखाने ओरबडत होती ती. बांगड्या खणखण वाजत होत्या, फुटत होत्या. बांगड्यांची खणखण पूर्ण वाडाभर पसरत होती. रावसाहेब पाटील आवाज ऐकून खोलीजवळ आले. सर्जेराव बाहेर थरथरत आणि घामाघूम होऊन बसले होते. काय झालं रे सर्जा? कसला कालवा लागलाय? रावसाहेब पाटलांनी जवळ येत विचारलं. सुकांता सुकांता. सर्जेराव एवढंच बोलून पुन्हा गप झालं. मामांजी बरं झालं तुम्ही आलात. मला वाचवा, मला बाहेर काढा. आतून सुकांताचा नेहमीचा आवाज आला. रावसाहेब पाटलांनी दरवाजा उघडला आणि क्षणभरात सुकांताचे रूप पुन्हा पलटलं. कुठलंच दार अन कुठलंच भिंत मला माझ्या मुलाकडे जाण्यापासून अडवू शकत नाही.
तोच विचित्र आवाज पुन्हा आला. सर्जेराव पुरते भानावर आले. नाना दार लाव, ती सुकांता नाही आहे, दुसरंच कोणतं शिरलंय तिच्या अंगात. सर्जेराव उठत बोलले. सुकांतानं रावसाब पाटलांच्या नरड्याला हात धरला. गळा एवढा दाबून धरलेला की रावसाब नानांच्या गळ्यातून शब्द बी फुटायला मार्ग नव्हता. ते हात सोडवण्यासाठी धडपड करू लागले. सर्जेरावांनी तिच्या हातावर 2-3 दणके दिले तेव्हा कुठं पकड जरा ढिली झाली. तेवढ्यात मोका साधून सर्जेरावांनी तिला आत ढकलून दिलं आणि दाराला कडी लावून घेतली. सोडणार नाही मी कुणाला, गाठ माझ्याशी आहे. आतून आवाज येतच राहिला. रावसाब पाटील खोकत बाजूला पडून राहिले. सर्जेरावांनी त्यांना उचलून त्यांच्या खोलीत नेऊन झोपवलं. काहीच कळायला मार्ग नव्हता. ती सुकांता होती की तिच्या अंगात शिरलेलं भूत. रात्रभर दरवाजा वाजतच राहिला. ठक ठक ठक. दारावर कडीची थाप पडली. आलो आलो. आतून रामाचा आवाज आला. दरवाजा उघडला. दारात माधा पाटील उभे होते. तुम्ही कशाला इथवर यायचं कष्ट घेतलं पाटील? बोलवणं धाडलं असतं तर म्या लगेच निघून आलो असतो की. माधा पाटलांना बघून रामा बोलला. येडच तशी आल्या की, स्वतःला यायला लागलं. माधा पाटील आत येत म्हणाले. काय झालं, लयच काळजीत दिसताय. रामा म्हणाला. सकाळी सकाळी बातमीच तसली कानावर आली. काय करू तेच कळना. पाटील इकडे तिकडे बघत अवघडून बोलू लागले. नेमकं काय झालंय मला सांगाल तर काय? रामानं विचारलं. घरात कोणी नाही ना व? कारण मी जे सांगणार हाय ते कुणाला कळू द्यायचं नाही. पाटील म्हणाले. बायको मागं गोठ्यात जनावरांची धार काढत बसलाय आणि आई 4 दिवस भनीकडं राहायला गेल्याय. तुम्ही बिनघोर बोला. रामा सांगितलं. भैरववाडीवरून निरोप घेऊन एक माणूस आलता. आपली सुकी येड्यावानी करायला लागल्या म्हण. तडक निघून यायला सांगितलं आहे. पाटलांनी मनातला शब्द अन शब्द बोलून टाकला. लग्नाला जाताना मसनवाट्याजवळ ओंडक्याची हकीकत सांगायचा विचार रामाच्या मनात आला. पण तिथं गेल्यावर नेमकी परिस्थिती काय आहे बघूया आणि मग सांगू म्हणत त्याने विचार गिळून टाकला. पर नेमका काय झालाय, काय सांगितलं नाही का? रामानं विचारलं. नाही नव, म्हणूनच जीवाला घोर लागलंय. तिकडं गेल्यावरच समज कळल बघ. मी चांगली कपडे घालून आलोच. तुम्ही निघायची तयारी करा. रामा म्हणाला. लवकर ये म्हणजे मिळवलं बघ. असं म्हणत माधा पाटील बाहेर पडले. झपाझप पावलं टाकी ते दिसेनासेही झाले. बैलगाडी गावाबाहेर पडली. उन्हाचा कल वाढतच होता. रखरखत्या उन्हात बैल जोर लावून पळत होती. गाव वाड्या वस्ती मागे सोडत बैलगाडी सुसाट धावत होती. बैलगाडी त्या मसन वाट्याजवळ आल्यावर रामानं बैलांची गती कमी केली. काय झालं का? चल की लवकर, इथं जीवाला चैन पडना. माधा पाटील बोलले. जरा धार मारायचा विचार होतोय. रामा करंगळी दाखवत म्हणाला. मग थांबव, म्या बी लगेच उरकून घेतो. माधा पाटील म्हणाले. मसनवाट्याच्या थोडं मोरं बैलगाडी थांबवून दोघे उतरले. आधी गाडी जिथं बंद पडली होती नेमकं तिथंच बैलगाडी उभी होती. रामा रस्त्यावरून खाली थोडं आत जाऊन लघवीला उभारला. माधा पाटील पलीकडच्या अंगाला गेले. तिथं जवळच राख पडली होती. एका दगडाला गुलाल लावून उभा केलता. तिथं आसपास 2-3 ठिकाणी तशीच दगडं ठेवली होती. गुलालानं माखलेलं दगड बघून रामाच्या शंकेत आणखीनच भर पडली. धार मारता मारता रामानं बघितलं की त्याच्या डोक्यात एक गोष्टीचा उलगडा येऊ लागला. मसनवाट्याच्या बाहेर बी मळी जाळल्याची चिन्ह होती. ती नजर जाईल तिथं राखच दिसत होती. रामा उरकून वर रस्त्यावर आला. रस्त्यावरून एक म्हातारा वैरणीचा बिडा घेऊन चालला होता. नेमकं कोणतं गाव म्हणायचं हे? रामानं त्याला थांबवत विचारलं. वंजारवाडी हाय, म्हातारा म्हणाला आणि निघून गेला. दोघे बैलगाडीत बसले. चाबूक मारताच बैल पुन्हा धावू लागली. ऊन डोक्यावर आलं होतं.
तेव्हा दोघे भैरववाडीत पोचले. या या पाहुणं, तुमचीच वाट बघत बसलो होतो. मादा पाटलांना बघून रावसाहेब पाटील म्हणाले. दबक्या पावलांनी रामाबी आत आला. सर्जेरावांनी दोघाला रांजणातून पाणी दिलं. तांब्यातलं पाणी घटाघटा पिऊन दोघेही बसले. आबासाहेबांना बी आणलं असतं तर बरं झालं असतं. त्यांच्या देखतच काय तो फसला झाला असता. रावसाहेब पाटील बोलले. काय काय झालं ते सांगा की. आमची पोर कुठं आहे? मादा पाटलांनी स्वयंपाकघराकडे बघितलं. हाय की, तुमचीच लेक आतल्या खोलीत आहेत, रावसाहेब पाटील म्हणाले. पाटलीनबाई 2 वाट्या चहा घेऊन आल्यात. तुमचा निरोप ऐकला आणि जीवाला घोरच लागलं बघा. अन हातची कामं टाकून तडक इकडं निघून आलो. पोरीला बघितल्या बिगर जीवाला चैन पडणार नाही बघा, मादा पाटील म्हणाले. म्हणजे काय असेल ते स्पष्टच बोलतो. रावसाहेब पाटलांनी रात्री झालेलं सगळं थोडक्यात सांगितलं. मादा पाटलांनी धोतरानं कपाळावरचा घाम पुसला. रामाला पण सगळं ऐकून धक्काच बसला. मला एकदा बघू दे की काय झालं ते, मादा पाटील सर्जेरावांकडे बघत म्हणाले. सगळे खोलीजवळ आले. बाहेरून कडी बघून मादा पाटील चिडले आणि म्हणाले, ही काय पद्धत म्हणायची पाहुणं? आमच्या लेकीला आत कोंडून ठेवलाय साका. आव, राती तुम्ही असायला पाहिजे होता. सूनबाईचा त्यो अवतार बघून काय सुचतच नव्हतं बघा, रावसाहेब पाटील म्हणाले. एक नव 2 मर्द घरात हायसा की, तुम्हाला एक पोरगी ऐकली नाही वय? मादा पाटील पुढं बोलले. तुम्हाला बोलायला काय जातंय? तिचं ते रूप बघून भलं भलं गडी गार पडलं असतं, रावसाहेब पाटील म्हणाले. आमची पोरगी आता तुमच्या घरी दिल्या. तिच्यावर सगळ्या हक्क तुमच्या सर्जेरावांचा आहे. तुम्ही धाकात ठेवायला हवं, मादा पाटलांनी वाद न घालता समजावलं. आबा आबा, आतून सुकांताचा आवाज आला. ती दाराजवळ येऊन आवाज देत होती, रडत होती. काय हाल करून ठेवलंय पोरीचं, असं म्हणत त्यांनी कडी काढली. सुकांता आतून बाहेर आली आणि तिच्या वडिलांना बिलगली. हुंदके देऊन देऊन ती रडू लागली. आबा, मला कसं तरी होतंय. रातचं अंगात एकदमच ताप भरतोय. परत काय होतंय ते कळतच नाही, सुकांता रडत रडत बोलू लागली. मी आलोय आता पोरी, तू शांत हो बघू आधी. रडून रडून तो चेहरा किती सुकलाय बघ. त्यांनी तिची आसवं पुसत धीर दिला. रावसाहेब पाटील आणि पाटलीनबाई भिवून लांबच उभ्या होत्या. सुकांताच्या गळ्यावर आणि कपाळावर हात लावून बघितलं. अंग थंडगार पडलं होतं. आवर तुझं सगळं, आपण गावाकडे जाऊ. तिथं गेल्यावर जरा बरं वाटेल, मादा पाटील म्हणाले. काय म्हणता सर्जेराव, चालेल नव? मादा पाटलांनी विचारलं. होय चालेल, बेदखल घेऊन जावा, सर्जेराव रावसाहेब पाटलांकडे बघत म्हणाले. वय वय, माहेरच्या माणसातनी सूनबाई लवकर बऱ्या होतील, रावसाहेब पाटील म्हणाले. रामा सर्जेरावांना घेऊन बाजूला गेला. त्यानं काल घडलेल्या गोष्टी पुन्हा एकदा विचारून घेतल्या. पोरगी येडी नाही, एवढं ध्यानात असू द्या सर्जेराव, रामानं सांगितलं. मग असं मधनंच काय खूळ लागलंय वय तिला, सर्जेराव चिडून म्हणाले. मला तर वाटतंय तिला लागीर झालाय. याबद्दल महादा पाटलासनी काय बोलू नका. आम्ही सुकांताला गावाकडे घेऊन जातो. आमच्या गावातल्या माळावर एक पीर बाबा आहे. तिथं नेल की पोरं हाय तशी धडधाकट येईल. माझ्यावर विश्वास ठेवा, रामा सर्जेरावासनी आधार देत बोलला. दोघे बोलत बोलत आत गेले. चला घासभर जेवून घेऊया, रावसाहेब पाटील म्हणाले. मादा पाटलांनी कशी बशी एक भाकर खाल्ली अन हात धुतला. रामानं पण लागोलाग हात धुतलं. सुकांताचं सामान भरलेली पिशवी घेऊन सर्जेराव बाहेर आले. संध्याकाळचे 5 वाजले होते. सुकांताला बैलगाडीत बसून मादा पाटील वर चढले. रामा बी समोर बसला. सर्जेराव रामाच्या जवळ गेले आणि म्हणाला, अंधार व्हायच्या आधी गावात पोचा अन सांभाळून जावा. सुकांता मान खाली घालून गाडीत बसली होती. तिच्या डोक्यावरचा पदर सावरत ती बैलगाडीत एका बाजूला टेकून बसली. बैलगाडी
धुराळ उडवत पुढे निघाली. थोड्या वेळातच गाडीनं वळण घेतलं आणि ती दिशेनाशी झाली. रावसाहेब पाटील आणि पाटलीनबाई वाड्यात गेला. सर्जेराव थोडा वेळ तिथेच उभे राहिले. त्यांना सुकांताची काळजी वाटत होती. शेवटी घडायला नको होतं तेच झालं. सूर्य मावळला होता. अंधार पडायला सुरुवात झाली होती. चंद्र ढगाळ कुठेतरी लपला होता. बैलगाडी अजून वांजरवाडीच्या मागेच होती. रामाने बैलगाडी खूप पळवली. बैलांच्या पाठीवर सटासट चाबूक मारत होते. बैल अजून जोरजोरात धावत होते, पण काही केल्या अंतर काही वसरत नव्हतं. बांगड्यांच्या खणखणीचा आवाज येत होता. म्हादा पाटलांनी सुकांताकडे बघितलं. ती एकटक समोर वाटेकडे बघत होती. वांजरवाडीच्या वेशीजवळ खांबावरील लाईट बंद चालू होत होती. बैलगाडी वांजरवाडीजवळ आली आणि सुकांताच्या तोंडून गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला. सुकांता पिसाळल्यासारखं करत होती. सुके, काय होतंय ग तुला? म्हादा पाटलांनी विचारलं. गाडी थांबवा, मला उतरायचं आहे, मला घरला जायचं आहे. सुकांता विनवणी करू लागली. आपण घरालाच चाललोय, तासभरात आपण गाव येईल बघ. म्हादा पाटील लेकीला समजावू लागले. नाही नाही, हे गाव माझं आलंय. माझं बाळ घरात आहे, माझी वाट बघत असेल, मला जाऊ द्या. सुकांताच्या आवाजात बदल होता. वांजरवाडीच्या वेशीजवळून रामा जोरात बैलगाडी हाकू लागला. तुला गाडी थांबव म्हटलंय ना, कळत नाही का? सुकांता रामाला चिडवून बोलली. रामानं मागं वळून पाहिलं तेव्हा सुकांताच्या डोळ्यात आग दिसत होती. सुके, कुणाशी बोलतेस ते कळत नाही का तुला? तोंड सांभाळून बोल. म्हादा पाटील ओरडले. रामा मागे लक्ष न देता बैल हाकतच होता. सुकांता मागं उडी मारण्याचा प्रयत्न करू लागली. तू इथं उतरून काय करणार आहेस पोरी? म्हादा पाटील तिला अडवत म्हणाले. सूड घ्यायचा आहे, मला सूड घ्यायचा आहे, त्या चांडाळणीचा सूड घ्यायचा आहे, जिनं मला मारून इथं फेकून दिलं. सुकांताने म्हादा पाटलांच्या हाताला झिडकारून उडी मारलीच. रामानं थोडं पुढं जाऊन बैलगाडी थांबवली. रस्त्यावर कुणीसुद्धा नव्हतं. अंधारात ती जागा अजूनच भकास वाटत होती. सोडणारी नाही मी तुला. तुझ्या नरडीचा घोट घेतल्याबगर माझ्या आत्म्याला कधी शांती भेटणार नाही. सुकांता जोर जोरात ओरडू लागली. गावाच्या वेशीवर पडू लागली. पळत जाऊन म्हादा पाटलांनी कसं बसं तिला पकडलं. रामानं तिला एका बाजूला पकडून धरलं. मला मारून त्या हडळीला झोप तरी कशी लागत असेल. मला तिचा बदला घेऊ दे, मला सोडा. ती किंचाळू लागली. म्हादा पाटलांनी सुकांता काय म्हणते ते कळतच नव्हतं. तिला घरापर्यंत सुखरूप कसं न्यायचं एवढं कोडं त्यासनी पडलेलं होतं. सुकांतानं दोघांना बाजूला फेकून दिलं. म्हादा पाटील दगडांच्या जवळच पडले. जरा कमी त्यांचं डोसकं फुटता फुटता वाचलं. रामा पण दुसऱ्या बाजूला इवडत पडला होता. म्हादा पाटील उठून आणि तिच्या मागे गेले आणि तिच्या पायाला पकडून धरलं. सुकांताला जागचं हलता येईना. ती लाथा मारण्याचा प्रयत्न करू लागली. जीवाच्या आकांताने पाय झिडकारू लागली. रामा, बैलगाडीत कासरा हाय का ते लवकर बघ. म्हादा पाटलांनी आवाज दिला. ती मारू लागली. पुन्हा पुन्हा हात झिडकारू लागली. म्हादा पाटलांनी गच्च धरून ठेवलं होतं. रामा पळत जाऊन कासरा घेऊन आला. दोघांनी मिळून सुकांताला कासऱ्यात गुंडाळलं आणि ओढत नेऊन बैलगाडीत मागं बसवून बांधलं. सुकांता गुरगुरत होती, ओरडत होती, आदळआपट करत होती. रामा, गाडी पळीव आणि आपला गाव आल्या बिगर थांबू नग, म्हादा पाटील म्हणाले. मसनवाट्याजवळ आल्यावर सुकांता एकटक मडी जळतात तिथं बघू लागली. कुत्री ओरडत बैलगाडीच्या मागे धावू लागली, भुंकू लागली. मसनवाट्यात उभारलेली कुत्री वर आभाळाकडं तोंड करून कुई कुई करून रडू लागली. तो सगळा प्रकार बघून रामाची जाम तंतरली होती. त्याचा सदरा भिवून घामाने भिजला होता. तो फकस्त गाडी जोरात हाकत होता. बैलगाडी गावाबाहेर आली. गाव सोडून जसजसे समोर जाईल तसतसे ती शांत होऊ लागली. थोड्या वेळाने झोपी गेली. काय तर लागीर झालंय एवढं मात्र खरं आहे. तुम्ही बघतलासा नवं,
कसा आवाज बदललेला होता. ताकद वाढली होती. 2 गड्यासनी एका पोरीनं उचलून फेकावं म्हणजे ही तर सैतानाची ताकदच म्हणायचं. रामा म्हणाला, लागीर झालंय खरं, पण नेमकं कुणाचं असेल र, ते काय कळायला मार्ग नाही का? मादा पाटील म्हणाले, उद्याच्या उद्या हिला पीर बाबाच्या मळ्यावर न्यायला लागल. तिथं गेल्यावरच समजल. मादा पाटील पुढे म्हणाले, व्हय जी, तिथं भली भली भूतं बोलायला सुरू करतात. रामा म्हणाला. रामा भिवून गाडी पळवत होता. गाव येईपर्यंत दोघांतलं कुणीच बोललं नाही. गावात पोचल्यावर सुकांताला तिच्या खोलीत नेऊन झोपवलं आणि रामा निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रामा आवरून शिंद्यांच्या हाटेलात गेला. हाटेलात रोज वर्तमानपत्र घेतलं जाई. रामानं तिथल्या पोऱ्याकडं जुन्या वर्तमानपत्रांच्या बद्दल विचारले. चहाचा घोट घेऊन त्यानं बीडी पेटवली. एक झुरका घेऊन त्यानं बकाबका धूर बाहेर सोडला. त्या पोरानं रामाच्या समोर जुन्या वर्तमानपत्रांचा गठ्ठा आणून ठेवला. जुना गठ्ठा घेऊन त्यातून लग्नाच्या दिवशीच्या आसपासच्या तारखेचे वर्तमानपत्र बाजूला काढले. एक बातमी मन लावून वाचू लागला तो. वेगानं पान पलटवू लागला. हताश होऊन एक वर्तमानपत्र ठेवायचं आणि नव्या उमेदीने दुसरं वर्तमानपत्र उचलून बघायचं. बीडीचा शेवटचा झुरका मारून त्यानं बीडी बाहेर फेकून दिली. विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या. रामाने ठळक अक्षरात लिहिलेली बातमी वाचली. विहिरीत उडी मारून विवाहितेची आत्महत्या. वांजरवाडी. 8 महिन्याच्या बाळाला घरात ठेवून विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. वांजरवाडी येथे शनिवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. वांजरवाडी येथील विश्वास मातरकर यांच्याशी दामिनी यांचा विवाह झाला होता. त्यांना 8 महिन्यांचा एक मुलगा होता. शनिवारी सकाळी दवाखान्यात जाऊन येतो म्हणून दामिनी घरात सांगून निघाल्या. संध्याकाळीपर्यंत त्या परत न आल्यामुळे घरच्यांना शंका आली. त्यांनी शोधाशोध केली. गावाबाहेर असणाऱ्या सदाशिव ढेरे यांच्या मालकीच्या पाण्याने भरलेली एक विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याचं सगळ्यांना लक्षात आलं. सदाशिव ढेरे यांच्या पत्नी विहिरीजवळ पाणी काढण्यास गेल्या होत्या. तेव्हा त्यांना विहिरीजवळ पिशवी आणि त्यात कपडे आढळले. विहिरीत वाकून बघितल्यावर मृतदेह उलटा तरंगत असलेला आढळून आला. मृतदेह वर काढल्यानंतर तो दामिनी मातरकर यांचा असल्याचं समजलं. गावाला काळी माफ असणारी घटना घडल्याचं पंचक्रोशीत बोललं जात आहे. रामानं त्या पानांची घडी घातली आणि वर्तमानपत्र जवळ आणून बातमी परत परत वाचली. रात्री वांजरवाडीजवळ आल्यावर सुकांता अशी पिसाळल्यासारखं का करत होती ते रामाला समजलं. मादा पाटलांच्या कानावर ही बातमी लागोलाग पोचवली पाहिजे म्हणत त्याने वर्तमानपत्र हातात घेतलं. गडबडीत चहाचं पैसं भागवून बाहेर पडला आणि मादा पाटलांचा वाडा गाठायचं ठरवलं. मादा पाटलांच्या वाड्याबाहेर बरीच बायकं माणसं गोळा झाली होती. लोक आसपास बोलत उभं होती. सासरकडं काय तक्रार झाली असेल. सासू सासरं छळ करत होती म्हणा. बायकांच्या तोंडून ऐकायला येत होतं. रामा त्यांच्याकडं लक्ष न देता मोहरं आला. काय झालंय ते त्याला अजून कळलं नव्हतं. वाड्याच्या दरवाजासमोर आल्यावर आतून मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येऊ लागला. मादा पाटील डोक्याला हात लावून बसलेले होते. रामा आत आला आणि त्याने पुढे होऊन पाहिलं. वाड्याच्या मधोमध मोकळ्या जागेत सुकांताचं मडं ठेवलं होतं. मादा पाटलांची भावकी अन शेजारी पाजारी भोवती बसून रडत होती. सुकांताची आई धाय मोकलून रडत होती. डोसकं बडवून घेत होती. बाकीच्या बाया त्यांना समजवत होत्या. बापई मंडळी तिरडी बांधायच्या तयारीला लागले होते. मादा पाटलांना दाखवायला आणलेलं वर्तमानपत्र रामानं हातातच चुरगळत सदऱ्याच्या खिशात कोंबलं. रामा मादा पाटलांच्या जवळ जाऊन उभा राहिला. रामा, माझ्या पोरीला नेलं र देवानं. मादा पाटील रामाच्या गळ्यात पडून पडून रडू लागला. कधी झालं आणि कसं झालं
हे विचारायचं धाडस बी रामाच्यात उरलं नव्हतं. तो फक्त मड्याकडं बघत रडत उभा होता. गोष्टी एवढ्या टोकाला जातील हे रामाला सपनात बी वाटलं नव्हतं. चुडा असलेल्या त्या नव्या नवरीचं मडं बघून सारा गाव रडत होता. सर्जेरावांच्या घराला निरोप घेऊन एक बैलगाडी पाठवल्या असं समजलं. सुकांताच्या सासरकडचं मंडळी येण्याची सगळे वाट बघू लागले. दुपारनंतर बैलगाडी परत वाड्यामोरं येऊन उभा राहिली होती. रामानं नजर वर केली तेव्हा सर्जेराव आणि रावसाहेब पाटील महादा पाटलांच्या जवळ उभे होते. एवढा उशीर वाट बघून बघून भावकी बरीच ताटकळली होती. रामानं आणि भावकीतल्या बापायांनी खांदा देऊन मडं मसन वाटत आणलं. सुकांतानं फास लावून घेऊन आत्महत्या केल्या एवढं तर रामाला आतापर्यंत कळालं होतं. लोकांच्या तोंडूनच त्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा होत होता. रडत रडत सगळं अंत्यविधी पार पडलं. सगळे लोक निघून जाऊ लागले. आसपास कोण नसल्याचं बघून रामा चितेजवळ गेला. सोबत सर्जेरावही होते. आल्यापासून त्यांनी तोंडातून एक शब्द बी काढला नव्हता आणि ते मनातल्या मनात स्वतःच्या नशिबाला दोष देत होते. चितेच्या आगीच्या झळा बसत होत्या. सर्जेराव जे झालं ते व्हायला नको होतं, पर नशीब मोरं कोण कुणाचं चालतंय वय. रामा त्यांना समजावत होता. आता सारं गाव आमच्या तोंडात शेण घालणार बघा. त्यांना वाटणार आम्हीच पोरीचा छळ केला असेल म्हणून. सर्जेराव समोरच्या आगीत एक टक हरवून बोललं, यात तुमची काय बी चूक नाही. सुकांताला लागिरं झालं होतं एका बाळंतिणीचं. रामा सांगू लागला. काय? तुम्हाला कसं समजलं? सर्जेरावांना धक्काच बसला. वय, बाळंतीणच होती ती. वांजरवाडीच्या वाटवरली. रामानं खिशातलं वर्तमानपत्र काढून त्यांच्या हातात दिलं. त्या नेमक्या बातमीवर बोट ठेवत सर्जेरावांना वाचायला सांगितलं. बातमी वाचून सर्जेरावांच्या काळजात धस्स बसलं. रामानं हात जोडलं आणि बारीक आवाजात पुटपुटू लागला. देवा, त्या बाळंतिणीच्या आत्म्याला मुक्ती दे आणि हे संकट सुकांताच्या जीवाबरोबर कायमच दूर जाऊ दे. बाकीच्यासनी याचा धक्का लागू देऊ नका. रामानं सर्जेरावांच्या हातातून वर्तमानपत्र घेतलं आणि ते त्या पेटत्या चितेत फेकून दिलं. आगीच्या झळा आणखीनच वाढल्या. काळसर धूर दूर हवेत पसरत होतं. दोघे पाटलांच्या वाड्याकडं निघून गेले. संध्याकाळी रामा घरला निघून आला. त्याच्या मनातून सुकांताचा विचार काही केला जाईना. 2-4 दिवस त्याला रातचं झोप बी लागली नाही. राहून राहून तोच विचार त्याला डसू लागला. काही दिवस असेच निघून गेले. महादा पाटील गावात फिरू लागलं होतं. रामानं एक दिवशी महादा पाटलासनी शेतात गाठलं. दोघे थोडा वेळ बोलत उभा राहिले. लागिरं झाल्याचं निमित्त झालं अन सोन्यासारखी पोर घेऊन गेलं. महादा पाटील म्हणाले, त्या दिवशी रात मी तुम्हा दोघांना पोचवून घरला गेलो. परत असं घडल हे सपनात बी वाटलं नव्हतं बघा. रामा म्हणाला, त्या दिवशी ती रातचं 1-1:30च्या आसपास झोपेतून उठली. माझं बाळ रडत असेल घरात. मला बाळाजवळ घेऊन चला म्हणून सुकांत ओरडू लागली. तिची आई जेव्हा तिला समजवायला जवळ गेली तेव्हा तिला बी सुकांतानं हातभर लांब फेकून दिलं. तुला खरं सांगू का रामा, ते फक्त सुकांताचं शरीर होतं. तिच्यात सुकांताचं दुसरं काय बी उरलं नव्हतं. तिला होणारा त्रास मलाच बघवत नव्हता. शेवटी ती डोसकं भीतीवर आपटून घेऊ लागली. माझं बाळ तिकडं उपाशी असेल, रडत असेल. मला माझ्या बाळाला दूध पाजायला जायचं आहे म्हणत बाहेर पडू लागली. आम्ही दोघांनी तिला वडत घरात आणलं आणि तिला तिच्या खोलीत डांबून घातलं. बाहेरून कडी घातली. ती बराच वेळ दरवाजावर लाथा बुक्क्या घालत होती. खोलीतून दाण दाण असा आवाज व्हायला लागला. एक सावली जोर जोरात वेगानं खोलीभर धावत होती. मध्येच थांबत होती.
पुन्हा धावत होती. हे सगळं डोळ्याला दिसण्यापलीकडचं होतं. खिडकीतून हा सगळा प्रकार दिसत होता. तिच्या आईनं देव्हाऱ्यात अंगारा लावून खिडकीतनं आत टाकला. तेव्हा कुठं ती शांत झाली. गुरगुरण्याचा तिचा आवाज बंद झाला. आम्हाला वाटलं ती झोपली असेल, म्हणून आम्ही भी घाबरून तसंच झोपलो. सकाळी तिला माळावर पीर बाबांकडं घेऊन जायचं म्हणून कडी काढली. समोर बघतोय तर तिनं लुगड्यानं गळफास लावून घेतला होता. जवळ जाऊन बघतोय तर सगळं संपलं होतं. चेहरा काळा पट्ट पडला होता आणि डोळे उघडे. आणखीनच भयानक वाटत होते. म्हादा पाटलांना बोलताना गहिरवरून आलं होतं. रामानं म्हादा पाटलांना आधार दिला. त्यांना आणखीनच त्रास द्यायला नको म्हणून तो तिथून निघून आला. कधी मसनवाट्याजवळनं जायचं झालं की त्याला आज पण सुकांताच्या बाबतीत घडलेली हकीकत आठवते. रात्री अपरात्री स्वप्नात सुकांता येते. बाळाकडं घेऊन चला म्हणत विनवणी करत असते. तिचा भास होतो. तिचं वराड आठवतं. त्या धावत्या बैलगाड्या आठवतात. ती केव्हाच निघून गेली होती. तिचा फक्त आभास उरला होता. अजून रामाला तो छळतही होता. ही ऑडिओबुक आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.